एक बात बोलूं, जो लोग दर्द को समझते हैं वो कभी किसी के दर्द की वजह नहीं बनते। हॅलो, हाय, नमस्कार. मी भाग्यश्री तुमच्या माझ्या चॅनलवर स्वागत करते. माझ्या चॅनलचं आहे माझी फॅमिली. तर चला, मी आज इथं सकाळी उठलेली, माझं आवरलेलं आहे. आता जेवण बनवायची तयारी सुरू झालेली, कारण की पिल्लूचे पप्पा आलेले ड्युटी करून. त्यांची नाईट शिफ्ट चालू होती. तर म्हटलं रोज रोज काय भाजी करावं, काय करावं. तर मग मी विचार केला, आता डोक्यात आलं की म्हटलं चला पातोड्या करून बघते. तर मी आज पातोड्याची भाजी करणार आहे. मी ही भाजी कशा पद्धतीने करते ती जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी तर मसाल्याला मस्त फोडणी देऊन घेतली, पाणी उकळलेले आणि एका भांड्याच्या अंदाजाने पीठ घेतले. आणि आपण पण आपल्याला जेवढं वाटेल, आपल्याला वाटेल त्या प्रमाणामध्ये बेसन पीठ घ्यायचं आणि मसाल्याच्या पाण्यामध्ये घोटून घ्यायचं आणि त्या प्रकारे मस्त वड्या करायच्या. तुम्ही बघू शकता, आता मी त्या पाण्याला फोडणी दिली, मस्त पीठ घोटून घेतलेलं आहे आणि थोडा 5-10 मिनटं मी गॅसवर त्याला मस्त होऊ देणार आहे वाफेत. तर मला वाटलं थोडं कमी पडतं पीठ, म्हणून मी परत त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करून मस्तपैकी पीठ घोटून घेतलेलं आहे. तर आता ह्या वड्या होईपर्यंत मस्त, म्हणजे पीठ हे होईपर्यंत मस्त त्याला मी वाफेत 5-10 मिनटं होऊ देते. आणि तोपर्यंत मी इकडे दुसऱ्या साईडला भाजीचा मसाला काढून घेते. तर आता तुम्ही ते बघू शकता, मितलं आता मला थोडी मसाल्याला फोडणी द्यायची, तर त्याचा मसाला काढून घेतलेला आहे साईडला. आणि एक हरभऱ्याची डाळ भाजली, खोबरं पण भाजून घेतलं आणि काही दुकानातले मसाले आणले होते ते पण टाकलेले आहे मी त्याच्यामध्ये. आणि हा माझ्या आजीकडचा काळा मसाला आणलेला आहे, तो पण थोडा ॲड केला त्याच्यामध्ये. आणि तो जो एक मसाला होता तो काढून तेलात फोडणी घातला आणि बाकीचे मसाले काढून तो मसाला तयार करून घेतला. आणि हरभऱ्याची डाळीची जी पेस्ट काढली ती त्याला, म्हणजे भाजी घट्ट होण्यासाठी. तर अशा प्रकारे मी पातोड्याची भाजी बनवलेली. तुम्हाला कशी वाटली? आणि मी हे पीठ गरम हे झाल्यावरती साईडला काढलं, त्याला मस्त तेल टाकून मळून घेतलं कॅरी बॅगमध्ये टाकून. आणि त्याच्या अशा प्रकारे मी लाटून वड्या पाडत आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला